झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. अथर्व आणि रेवती आम्हाला वाटते ती टफ कॉम्पिटिटर आहे. अथर्व आणि रेवती चांगलं खेळतात, ते जितू शकतात, पुढचं तास सेफ होऊ शकतात. अथर्व आणि रेवती सर ते चांगलं खेळतात, त्याच्यामुळं ते पुढे टॉप लेवलला आहे, त्याच्यामुळं त्यांना टॉप लेवलला आहे. पण तुम्हाला असं वाटतं की ते घरी नाही जाणार? नाही जाऊ शकत. तुला असं वाटतं नाही जाऊ शकत? जाऊ शकतात. तुम्हाला पण असं वाटतं तुम्ही नाही जाऊ? सर रिझन इज नॉट दॅट, नाही त्यांना सांगता येणार कळत सर. नाहीये. दे आर अ टफ कॉम्पिटिशन, तर म्हणून आम्ही बोलतो त्यांना करून टाकूया. पुढे इझी होईल आमच्यासाठी गेम. टफ कॉम्पिटिशन बाहेर. अच्छा, ज्याला मला बोलायचं होतं ते चांगलं खेळता, टप फाईटला होतं, मला तसं बोलायचं होतं, पण माझ्याकडनं ते बोलावून गेलं. म्हणजे तिथं सूर्य दादाले खवळले माझ्यावर. तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही जे काय आपापसात ठरवून की नाही सर, टफ कॉम्पिटिशन आणि आम्ही घरी नाही जाऊ शकत? नाही सर, तो प्रश्नच नाहीये. आमचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, इफ यू थिंक दॅट वी आर अ टफ कॉम्पिटिशन, आम्ही नेक्स्ट टास्क जिंकू. त्यांची ती स्ट्रॅटेजी आहे की त्यांना स्वतःला सेफ करायचं, बिकॉज आता गेम टफ झालंय, तर इट मेक्स सेन्स की सगळे आपल्या आपल्या ह्याच्यात खेळतात, आपल्या आपल्या पार्टनरबद्दल विचार करतात. सो इट्स ओके. तुम्हाला नॉमिनेट केलंय? ओके, चल, व्हेरी गुड. सो आज अथर्व आणि रेवती नॉमिनेटेड आहेत. आणि आता अथर्व, रेवती, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही दोघं मिळून या तिघांपैकी एकाला नॉमिनेट करा. जे मन में लड्डू फुटा मोमेंट झालाय माझा की मी सांगू नाही शकत. सांगा आता. सर विजय आणि अनुश्री, बिकॉज अनुश्रीने खूप कमी परफॉर्म केलं आज. आणि ऍक्च्युली असं काही रिझन नाहीये सर, सगळ्यांनी सिमिलर सगळ्यांचे एफर्ट्स गेलेत, पण तिचे अटेम्प्ट्स कमी होते. सो आज बेसिकली दोन जोड्या नॉमिनेटेड आहेत, एक तर रेवती आणि अथर्व, आणि दुसरं म्हणजे विजय आणि अनुश्री. कॉन्फिडन्स बिटवीन सगळं गेलं बाजूला. खूप भीती वाटत होती आणि थोडीशी अशी फिलिंग येत होती की बरोबर केलं का, चुकलं का कुठे. ते कुठे ना कुठेतरी खटकत होतं मला. आणि रामाने चेरी ऑन टॉप आणून दिलेला. रामावर तर एवढा संताप झालेला माझा की गरज नव्हती तिकडे तो बोलला. सो बेसिकली आज आपण इकडेच थांबतोय. ओके, उद्या तुमचा महाटास्क होणार आहे. महाटास्कमध्ये तुम्हाला उद्या एका सामाजिक विषयावर एक विनोदी नाट्य सादर करायचं. त्याचे डिटेल्स काय आहेत सगळं दिलं जाईल. या टीमचा एक आणि या टीमचा एक, असे 4 जण मिळून एक नाट्य सादर करणार. आणि असं करून त्यांनी जो बॉम्ब फोडलाय, त्यांनी सगळे ग्रुप तोडले आणि त्या ग्रुपमध्ये एक छोटे छोटे ग्रुप बनवले. ज्या टीम्सनी एकत्र येऊन एक नाट्य सादर करायचंय त्यांची नावं सांगतो. सुभाष ऐश्वर्या आणि अथर्व रेवती, तुम्हाला एकत्र मिळून एक नाट्य सादर करायचं. ओके, पुढची टीम आहे पवन गायत्री, क्रिश आणि काजल. तिसरी टीम आहे विजय अनुश्री, ऋषिकेश आणि श्रुती. आणि चौथी टीम ऑब्व्हियसली रामा, नीता, प्रणाली आणि दीपक. जे नको होतं ते झालं माझ्या संग. रामा नीताच माझ्या दावणीला येऊन पडलीत आणि मी तर बाबा लय भिलो. आता थांबायचं नाही असं म्हणत आज आपले गावरान ब्रो आणि सिटी सुंदरी खऱ्या अर्थाने मैदानात उतरले. काहींचा तोल गेला, तर काहींचा थोडासा झोलही झाला, पण टक्कर सॉलिड झाली. आणि या सगळ्यामध्ये एक टीम जिंकली तर एक टीम हरली. हे असे खेळ यापुढेही चालू राहणार आहेत, अजून अजून कठीण होत जाणार आहेत. तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिटीत. ऑल राईट, थँक्यू सो मच लेडीज अँड जेंटलमन. आज आपण इकडेच थांबतोय. आपण भेटूया उद्या तुमच्या नवीन टास्क बरोबर, तुमच्या नवीन टीम्स बरोबर. ऑल राईट, उद्या जे कराल चांगलं करा. थँक्यू सो मच. बाय बाय. आय लव्ह यू ऑल. अशा गोष्टीवरनं जेव्हा नॉमिनेट करतात ना, तेव्हा त्याला जस्टिफिकेशन चांगला लागतो. थोडं डिटेलमध्ये सांगावं लागतं की का, कारण आता जे झालं ना ते खूप चुकीचं झालं. रामा एका शब्दामुळे कशाला बोलला जायचं. आणि गेलो उद्या तर कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी? एका चुकीमुळे 2 जोड्या नॉमिनेट झाल्या. आणि इथे तुझं नाव पुढे नाही जाणार. इथे असं वाटणार की मी आणि अथर्व आम्ही माझात बसलो. उसका कुछ काही स्टँडर्ड्स नाहीये रामाचा. बिन पेंदे का लोटा, कधी इथं डुलतं कधी तिथं डुलतं. नीता पण तशी. रामा आणि नीता
हे ना चावी दिल्यानंतर चालतात. स्वतःचे काही व्ह्यूज नाहीये त्यांचे, बोल घालतात त्यांच्या तोंडामध्ये आणि हे लोक पोपटासारखे बोलत असतात. एकटा एक शब्द बोलला की सगळी आणि नॉमिनेशन डिसाइडेड नसतं, काय बोलून त्यांना नॉमिनेट केलं ते पण डिसाइडेड असतं. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. गावाला व्हॉट्सअप, शहराला रामराम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. आपले गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी आजच्या महाटास्क मध्ये आपल्या समोर मिळून सामाजिक विषयांवर एक छोटंसं नाटक सादर करणार आहेत. आज महाटास्क मध्ये बघूया कोण राहणार सिटीत आणि कोणाला मिळणार रिटर्न तिकीट. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जोड्यांचं. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. सिटीत गाव गाजतंय. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, प्लीज तुम्ही बसून घ्या. गावामध्ये जो काय टास्क झाला तर तुम्हाला कदाचित उत्सुकता असेल की त्याचा रिझल्ट काय आहे, कोण जिंकलंय, कोण हरलंय. बेसिकली पंचांनी असं सांगितलंय की सगळ्या सिटी सुंदरींनी परफॉर्मन्स इतका उत्तम दिलेला आहे की त्या सगळ्या विनर्स आहेत आणि त्यामुळे नॉमिनेशन सुद्धा नाही आहेत. हा टास्क हा नेहमीच असतो खास, तर त्यासाठी परीक्षक ही खासच हवेत, नाही का? ऑफकोर्स मराठी चित्रपट सृष्टीत जिम्मा 2, फर्स्ट क्लास, दाभाडे सारख्या अनेक सिनेमातून लोकांचं मनोरंजन करणारा, आपल्या अभिनयातून, लिखाणातून आणि दिग्दर्शनातून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता हेमंत ढोमे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज